असणाऱ्या माझ्या माई माऊली त्या सर्व माई माऊलींचं मनापासून पहिल्यांदा स्वागत करतो. पहिल्यांदा सांगतो, तुमच्यासाठी 300 किलोमीटर अंतर पार करून आलोय. टाळ्या वाजवल्या तर मनापासून वाजवायच्या, उगत टिकल्या वाजवल्या टाळ्या वाजवायच्या नाही त्या. कारण कारण तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांची दाद हीच सुदर्शन शिंदेची जायदाद आहे. खर तर साहेब, कोकणात आलं की जिवंत माणसांच्या ताल्याचा भास होतो. त्याचं कारण मगाशी साहेबांनी सांगितलं की सगळ्यात जास्त मातीसाठी मरणारी लोक जर कुठले असतील तर ते कोकणातले आहेत. होय, बरोबर आहे साहेब. मी सांगली सातारा भागातला आहे. दादांनो, किल्ले सगळे आमच्या भागात आहेत. मी जिवंत माणसात आलो यासाठी असं म्हटलो की किल्ले सगळे आमच्या भागात आहेत, पण मातीसाठी लढणारे मावळे सगळे तुमच्या भागात आहेत. अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीनं भव्य असा कीर्तन महोत्सव आज या चिपळूण नगरीमध्ये पार पडतोय. त्या कार्यक्रमासाठी आपण आज सर्वजण उपस्थित आहोत. आज आपण महाराज ऐकायला बसलोय. महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त तापतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपण एखादी शमशेर हातात घ्यावी, आलेलं संकट छातडावरती घ्यावं. हा सह्याद्री तुमच्या माझ्या मनामध्ये ती जाज्वल्य निर्मिती तयार करतो. छत्रपती शिवाजी महाराज की हा जय सांगावं लागत नाही. जन्मताच इथली माती तुमच्या माझ्या भावावरती शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावरती जय म्हणण्याची घोषणा तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण करते. 392 वर्ष या महाराष्ट्राच्या मातीनं या सह्याद्रीला पाहून झाली. या मातीला 392 वर्ष संभाजी महाराजांच्या रक्तमुद्राने अभिषेक करून झाला. या मातीला शिवरायांना पाहून 392 वर्ष झाली. पण आजही महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त तापतं. महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगामध्ये उर्मी तयार होते. ज्या राजाला कधी पाहिलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं आपण कुठल्या तरी पुस्तकामध्ये, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं आपण कुठल्या तरी पाठ्यपुस्तकामध्ये किंवा कुठल्या तरी मूर्तीमध्ये, ज्या राजाला कधी पाहिलं नाही, ज्या राजाला कधी बघितलं नाही, तरी त्या राजाचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. मग विचार करा, साक्षात ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं असेल त्यांचं काय होत असेल. राजा आपल्या सोबत घोड्यावरती बसलाय. राजा आपल्या सोबत गनिम कापतोय. राजा आपल्या सोबत गरीबाची आता पगड 12 बलुतेंद्र जातीतल्या समाजाच्या घरात जाऊन गोर गरीबाची भाकरी खातोय. राजा आपल्यासाठी मरायला तयार आहे. अरे होय, राजा आपल्यासाठी मरायला तयार आहे ना. मग आपण सुद्धा राजासाठी मेलं पाहिजे. म्हणून या महाराष्ट्रातल्या आता पगड 12 बलुतेंद्र जातीतली लोक उभा राहिली, आणि या लोकांच्या हातामध्ये ज्या माणसानं तलवार दिली, मातृभूमीच्या संरक्षणासाठी इथली पिढी उभा केली, त्या महाराजांना आज आम्ही अभिमानानं स्वाभिमानानं स्वतःचा प्रेरणा स्रोत मानतो. साहेब, माझी एक अत्यंत लाडकी आणि सुंदर कथा आहे, मी नेहमी सांगत असतो. तुम्ही कधीतरी बालाजीला गेलात, जसं पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना आता वारकरी मंडळ इथं आहेत, जसं पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना आपण रामकृष्ण हरीच्या गजरात जातो. रामकृष्ण हरीच का म्हणतो? रामकृष्ण हरीच का म्हणतो? कारण वारीची वाट सुखकर व्हावी. त्याच विठ्ठलाचं प्रतिरूप आहे ते म्हणजे दक्षिण भारतात त्याला बालाजी असं म्हटलं जातं. जसं पंढरपूरच्या विठ्ठलाला जात असताना आपण रामकृष्ण हरीच्या गजरात जातो, तसं त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा. काय म्हणतात? गोविंदा. चिपळूणची लोक मुकी नाहीत ना, गोविंदा गोविंदा. मध्यंतरी माझ्या पेपरला बातमी आली होती की आपल्या प्रियकराला बरं वाटावं त्यासाठी प्रियसी तिरुमला ते तिरुपती उलट चालत गेली होती. आता तो बालाजी, बालाजी हा धनब्रह्म आहे. बालाजी या शब्दाचा अर्थ बासुंदी, लाडू आणि जलेबी.
ज्याच्या घरात असतात ती सगळी लोक तिकडे जातात, कारण तो धनब्रह्म आहे. आणि पंढरपूरचा विठ्ठल हा नादब्रह्म आहे. जसं पंढरपूरच्या विठ्ठल रामकृष्ण हरीच्या गजरा जातात असत्या बालाजीला लोक म्हणतात गोविंदा गोविंदा. मध्यंतरी एक पेपरला बातमी आली होती, एक प्रियसी आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी तिरुमला ते तिरुपती उलट चालत गेली होती. मी म्हंटल आपल्याला पण बरं वाटावं, आपण सवच चालत जावं, म्हणून मी तिरुमला ते तिरुपती सवच चालत जायला निघालो. सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. तर आमच्या भागातले कोल्हापूरची आजीबाई आली होती. आता कोल्हापूरची आजीबाई तांबडा पांढरा रसा ठसक्याशिवाय बोलणार नाही. आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा. त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. आम्ही सगळी लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा. त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. बराच वेळ असं झालं, कट्ट्यावरती गेलो, ताक पिलो, मावशी पशी गेलो. मावशीला म्हणलो मावशी तुझं काय चालू आहे? आम्ही सगळे म्हणतो गोविंदा गोविंदा, आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे. ती म्हणजे अरे लेकानो, तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ना त्या आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे, म्हणून म्हणलो आमचं बी तेच आहे. विनोदाचा भाग सोडा, विनोदाचा भाग सोडा, पण 392 वर्षानंतर छत्रपती शिवाजी राजांचा जय जयकार का करावा लागतो? मराठ्यांसाठी एकत्र आलं पाहिजे, मराठा संघ स्थापन करावा का लागतो? समाजासाठी आतल्या पगड 12 बलुतेदार जातीतल्या लोकांसाठी आवाज उठवावा असं का वाटतं? त्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव जर काय असेल तर ते आमच्या इतिहासकारांचं दुर्दैव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासानंतर काही कलम कसा यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी राजे असतील, यांना बदनाम केलं. आणि नवीन इतिहासकारांनी आमचंही तेच आहे, आमचंही तेच आहे, आमचंही तेच आहे असं म्हणत म्हणत परत परत शिवाजी राजे आणि संभाजी राजा मातीमध्ये बदनाम होत राहिले. मराठ्यांचं नाव काढलं, ते स्वराज्य उभा केलं, नाव ऐकलं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर इतिहास उभा राहतो. छत्रपती संभाजी राजांचं नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर इतिहास उभा राहतो. राजाराम महाराजांचं नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर इतिहास उभा राहतो. ताराणी मासाहेबांचं नाव ऐकल्यावरती आपल्या समोर इतिहास उभा राहतो. परत काय? परत पानिपत झालं, परत पानिपतात मराठे हारले, झाले, मराठ्यांचं वर्चस्व संपलं का हो? त्याच्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांची घोडी पळलीच नाहीत का हो? तुम्हाला माहितीये पानिपतामध्ये मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर फक्त 10 वर्षात दिल्लीवरती जर कुणी भगवा फडकवला असेल तर त्या माणसाचं नाव म्हणजे महादजी शिंदे. तो मराठाच होता. हिंदुस्थान दिल्लीचा बादशाह कोण असावा, दिल्लीच्या खुर्चीवरती कोण बसावं हे फक्त मराठे ठरवत होते. एवढे समृद्ध मातीतले इथल्या समृद्ध समाजात आलेली आपण माणसं ज्यावेळी आरक्षणासाठी कुठेतरी मागे पडतो त्यावेळी वाटतं की आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती जर काटा येत असेल तर मग एक कवी फार सुंदर म्हणतात की शिवबा कोणाला म्हणायचं? शिवबा कोणाला म्हणायचं? मला असं वाटतं शिवबा म्हणजे जिजाऊंच्या गळ्यातील माळ. म्हणजे जसं महाराष्ट्र आपण म्हणतो तसं शिवबा म्हणजे सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. बरोबर आहे का? आमचे लोक ऐकतात शांत बसतात. नाही रे, इतिहास वाचत नाही. मासाहेब जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेले बाळ म्हणजे शिवबा. मासाहेब जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा आणि सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. आम्हा मर्द मराठ्यांना आलेली मराठ्यांची जाग म्हणजे शिवबा. आम्हा मर्द मराठ्यांना आलेली मराठा महासंघाची जाग म्हणजे शिवबा. मातीसाठी बलिदान दिलेला मर्द मराठ्यांची जाग म्हणजे शिवबा. महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. एकदा महाराजांच्या काळात एक लहान पोरग होतं. ते बाहेरच्या देशातनं महाराष्ट्रात आल्याने एका शेतकऱ्याला भेटलं. शेतकऱ्याला म्हणाला असा कोणी माणूस आहे, असा कोणी माणूस आहे जो कलाकारांचा सन्मान करतो? शेतकरी म्हणला एक माणूस आहे. काय नाव तर? काय नाव त्या
त्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. ते लहान पोरगा म्हणते मला फक्त एकदा मला महाराजांना भेटायचं आहे. कुठे भेटतील महाराज? ते शेतकरी म्हणला तुला महाराज रायगडावरती भेटतील. ते बारकं पोरग या डोंगरातनं त्या डोंगरातनं करे कपड्यातनं पळत गेलं रायगडाच्या पायथ्याशी गेलं. त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पिये. सेनापतीने विचारलं काय काम काढलंस? काय नाही जी, राजांना भेटायचं आहे. छत्रपती शिवाजी राजाला एकदा डोळं भरून बघायचं आहे. काय करतोस रे तू? काय नाही जी, गाणं लिहितो. उत्तम कविता लिहितो. गाणं लिहितोस, कविता लिहितोस? मग छत्रपती शिवाजी महाराजांवरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असशील की? नाही बा म्हणला, ध्यानातच नाही राहिलं. मग एक काम कर, रायगडाच्या पायथ्याशी जा, 10 दिवस थांब आणि महाराजांवरती एक सुंदर असं गाणं लिहे. पिये महाराजांचे चायपेक्षा किटली गरम. काय दाखवल्याशिवाय कुठली गोष्ट पासच होत नाही. ते पोरग गेलं रायगडाच्या पायथ्याशी थांबलं, त्यानं राजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं. ते आलं सेनापतीला भेटायला. सेनापती, राजांवरती उत्तम असं गाणं लिहिलंय. सेनापती म्हणलं ऐकव. आणि त्या 12 वर्षाच्या पोरानं महाराजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवलं. सेनापती म्हणलं बहुत खूप, आतापर्यंत महाराजांवरती एवढं सुंदर असं गाणं कुणी लिहिलं नाही. ते गाणं तू लिहिलास. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयाती लिहिलेलं हे एकमेव गाणं. जे गाणं ऐकल्यावरती, जी कविता ऐकल्यावरती, जे पद्य ऐकल्यावरती तुमच्या माझ्या अंगावरती आजही काटा येतो. आजही त्या गाण्याची एक ओळ ऐकली ना, सह्याद्री डोळ्यासमोर उभा राहतो. ते गाणं ऐकलं ना, अंगातलं रक्त शिवाजी शिवाजी नावानच जयघोष करतं. ते गाणं ऐकल्यावरती आजही तुम्हाला आम्हाला प्रेरणा मिळते. सेनापती म्हणले चल तुला राजाची भेट घालून देतो. ते गाणं आयुष्यात एकदा तरी स्टेटसला ठेवले. राजांच्या समोरून उभा केलं. राजे, तुमच्यावरती उत्तम असं गाणं लिहिलंय. राजे म्हणले ऐकव. आणि ते पोरग राजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं. माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा. मला माहिती आहे माझ्या बरोबर ते वाजवायच्या. आणि ते पोरग म्हणतं इंद्रजबी जंब पर बाळ वसु वंब पर रावणस दंब पर रघुकुल राजे पौन बारी बाह पर संबुरती नाळ पर जोस सभाव पर राम द्विज राजे दावा धुंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वितृंड पर जैसे मृग राजे तेज तम हंस पर कन्न जमी कंस पर योमलच्छ बंस पर शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे. मध्ये मध्ये असले फुसके फटाकडे फोडायचे नाहीत बरं का, खाली बसून घ्यायचं. हे गाणं आम्ही प्रत्येकानं ऐकले. हे गाणं ऐकल्यावरती आजही आपल्याला प्रेरणा मिळते. त्या कवीचं नाव कविभूषण. महाराज म्हणाले कविभूषण, वाह काय सुंदर गाणं लिहिलं, बोला कविभूषण, तुम्हाला काय बक्षीस देऊ. कविभूषण लगेच नाही म्हणाले, महाराज चिपळूणच्या नगरपंचायतीचं तेवढं बघा, का कुठं जिल्हा मध्यवर्ती बँकेत घेताय का बघा. नाही, रक्त वेगळं होतं. महाराज हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे. महाराजांनी या कवीचा कविभूषणाचा सन्मान केला, मोहरे सन्मान देऊन. जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा आहे, जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा आहे ज्यानं कलाकारांचा सन्मान केला. एकच नाव छत्रपती शिवाजी महाराज, दुसरं नाव बघायला मिळत नाही. हे बलिदान द्यायची प्रेरणा कुठून आली हो? ही आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीच्या समशेरीतून. एकदा तानाजी मालुसरे राजांना भेटायला आले आणि राजांना म्हणाले, राज रायबाचं लगीन काढलंय बर का, राजा तुम्हाला रायबाच्या लग्नाला ये लागते बर का. राज जोपर्यंत तुम्ही रायबाच्या डोक्यावरती अक्षर टाकत नाही तोपर्यंत मी माझ्या रायबाचं लगीन करत नसतोय बर का. राजा म्हणला, अरे ताना रायबाचं लगीन काढलास होय? हा होय राज, तुम्हाला लग्नाला ये लागते बर का, तुम्ही माझ्या लेकाच्या लग्नाला ये लागते बर का. राजे म्हणले, अरे ताना रायबाचं लगीन काढलंस पण कोंडाना घ्यायचं म्हणतो रे. सरदिशी मागे सरले, हातात पत्रिका फेकला, तांदूळ टाकलं आणि ताना खाली आला. घोड्यावरती बसता घोड्याला लगाम टोकला आणि ताना गेला 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 असा गेला.
परत आलाच नाही. गड आला पण सिंह गेला. अनेकांनी बलिदान दिलं हो या मातीसाठी, अनेकांनी. आमचा शिवा, एकदा संधी द्या महाराज, एकदा संधी द्या महाराज. आजपर्यंत शिवा काशीत नाही म्हणून लय फिरलोय महाराज. एकदा संधी द्या महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतो. एकदा फक्त संधी द्या महाराज. आमचे बाजी काका लाख मेले तरी चालतील राज, पण लाखाच्या पोशिंद्याला नाही धक्का लागला पाहिजे. ही समर्पण आहे या मातृभूमीसाठी, हे बलिदान आहे या मातृभूमीसाठी. पण कायम वाटतं, एका गोष्टीची कायम खंत वाटते मला, की आजपर्यंत इतिहासानं तानाजी मालुसरेंचा पराक्रम सांगितला, आजपर्यंत इतिहासानं शिवा काशीदांचा पराक्रम सांगितला, पण नाण्याची दुसरी बाजू कधी आपण बघितलीच नाही हो. प्रभू श्रीराम ज्यावेळी वनवासाला गेले, आपण अभिमानानं सांगतो, पण त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीला सुद्धा वनवास भोगावा लागला हे आपण कधी सांगत नाही. लक्ष्मण वनवासाला गेले हे पण सांगतो, पण लक्ष्मणाच्या पत्नीला सुद्धा न काही त्याच्यामध्ये तिचं नसताना सुद्धा तिला वनवास भोगावा लागला. माई बापानं कधी तरी विचार केलाय का हो? कधीतरी ज्यावेळी तानाजी मालुसरे लढायला गेले त्यावेळी त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल? नवरा लढायला चाललाय, पोराला हळद लागले, पोरगा लग्नासाठी तयार आहे, बाप लढायला चाललाय, त्या पोराला काय वाटलं असेल? या मातीतल्या 392 वर्षापूर्वी माई माऊलींनी या स्वराज्यासाठी कपाळावरचं कुंकू पुसून घेतलंय. त्यावेळी इथं बसलेल्या माई माऊलींच्या कपाळावरचं कुंकू रंगलंय. ही फक्त छत्रपती शिवाजी राजांच्या नावाची पराक्रमाची गाथा आहे. हे शौर्य आहे, हे पराक्रम आहे, हा स्वाभिमान आहे, हा अभिमान आहे. पण हा स्वाभिमान, हा अभिमान ज्या मातीमध्ये तयार झाला, त्या मातीबद्दल तुम्हाला आम्हाला आज किती अभिमान आहे.